वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी आणखी एका वादाची आहे। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केलाय। चित्रा वाघ यांनी कौटुंबिक भांडणाचा फायदा घेत आपल्या विरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप विद्या चव्हाणांनी केला। विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची सून आणि चित्रा वाघ यांच्यातल्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिप ऐकवल्या। चित्रा वाघ यांनी आपल्याला त्रास देण्यासाठी हे सगळं घडवून आणल्याचा आरोप विद्या चव्हाणांनी केलाय। या ऑडिओ क्लिप मधून आपण कसे छळतोय, वाईट वागतोय, व्हिडिओ कसे टॅग करायचे हे चित्रा वाघ यांनी सांगितल्याचा दावा विद्या चव्हाणांनी केला। आपल्याला बदनाम करण्यासाठी मोठे व्हिडिओ बनवून मोर्चे काढ असा सल्लाही त्यांनी सुनेला दिल्याचा दावा केला। आहे का तुमच्या संपर्कात म्हणून नंबर तर आहे आणि मी सकाळपासून ट्राय करते तर नंबर काही लागला नाही। तर आपल्या दोघांचं या विषयावर बोलणं होणार हे मला माहित नाही। आणि मग तुमच्याशी बोलणं झालं, मी 2 माणसं लावली होती कामाला की जरा शोधून काढा मला कुठे। इनफॅक्ट मी एका आयटीएसला सांगितलं की ते एफआयआरचा मला ऍड्रेस पाठवा म्हणजे मी तिच्यापर्यंत पोहोचू शकेल। पण त्याच्या आधीच तुमचं माझं बोलणं झालं। दादाला सांगा की डॉक्टरांनी मी आता देवेंद्र सांगितलं की मी गौरीला भेटायला चालली आहे, तर ती काय म्हणते म्हटलं आपल्याला जरा बघूयात। आणि आमचं इनफॅक्ट 2 दिवसापूर्वीच हे बोलणं झालं की आपण तिच्या मागे पार्टी म्हणून नाही पण एक आपण तिच्या मागे स्ट्रॉंगली उभं राहायला पाहिजे असं की तिला आपल्याला काय मदत करता येईल। कारण कसं आहे, आम्ही पिक्चर मध्ये आलो ना तर तुझ्या केसला वेगळं वळण लागेल आणि ते मला नकोय। त्यामुळे तुला आम्हाला मागे राहून तुला जी मदत करता येईल, जो सपोर्ट करता येईल की काय बोलायला हवं नक्की, तिचे मुद्दे कसे खोडून काढायला हवे म्हणजे ऍक्च्युली काय बोलायचंय। कारण कसं आहे, जेव्हा मी बोलते दे टेक अ व्हेरी लॉंग टाइम, त्याच्यामध्ये ते 3-4 मुद्दे 10 सेकंदात काय करूया टू स्टार्ट विथ हे तुला सांगेल। म्हणजे माझं असं हे सर तुम्ही पण सजेस्ट करा नाही, मी सजेशन तुम्हाला देतो की मी एक व्हिडिओ बनवावा छोटासा, एक पेपर प्लेन पेपर छोटासा व्हिडिओ 2 ते 2.5 मिनिटाचा, नॉट मोर दॅन दॅट। मी डॉक्टर आशिष एका चांगल्या फॅमिलीला आणि माझ्यासोबत असा प्रकार घडलेला आहे तो मी मांडण्याचा प्रयत्न केला। माझी लढाई ही एका महाराष्ट्रात महिलांचे प्रश्न सोडवणाऱ्या बाईच्या विरोधात आहे। ती या सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे। मी सर्वसाधारण कुटुंबातील मुलगी आहे आणि माझ्यावरती जे अतिशय खालच्या पातळीचे मी आपण सांगूया की जर तुम्हाला सांगतेय माझ्यावर जे अतिशय खालच्या पातळीचे आरोप करण्यात आलेले आहेत। माझ्या घरामध्ये जे 5 वर्षापूर्वी झालं होतं त्या माझ्या सुनेला शिकवण्याचा हा प्रयत्न करतेय की विद्या चव्हाण तुला छळतेय, तुझ्याशी वाईट वागते आणि हे सगळे व्हिडिओ कसे टॅग करायचे आणि ही जबाबदारी हिला देवेंद्रजींनी दिली होती असं ती म्हणते त्याच्यामध्ये। आणि ती त्यांचं बोलणं देवेंद्रजींची करून देते आणि देवेंद्रजींनी सांगितलं की मी चित्रा वाघला ही जबाबदारी दिली आहे, त्या सगळं हे करतील आणि त्या तुम्हाला मदत करतील। म्हणजे एखाद्याच्या घरामध्ये काही होत नसेल तर तिथे त्याला वेगळं वळण द्यायचं आणि पुन्हा इथे म्हणायचं की एक ॲडव्होकेट आम्हाला सांगतोय की पवार साहेब अशा याच्यामध्ये मॅटरमध्ये पडतात आणि इथे कोण पडतंय हे तुम्हाला प्रत्यक्ष ऐकवलंय। आता चित्रा वाघने तर इथे याच्यामध्ये प्रत्यक्ष कबुली दिलेली आहे की तिने कशा प्रकारे ट्युशन दिल्यासारखं तिला शिकवतीये की तू असं बोल, तू तसं बोल आणि अशा प्रकारे हे सगळं कर। म्हणजे हे राजकारण आहे का? एका बाईला हे शोभतं का? आम्ही एकत्र काम केलेलं आहे पूर्वी, चित्रा वाघ असेल, मी असेल, परंतु तिने मला अशा प्रकारे त्रास द्यावा, माझ्या घरातल्या लोकांना त्रास द्यावा। दरम्यान विद्या चव्हाणांचे सगळे आरोप चित्रा वाघ यांनी फेटाळून लावले। विद्या चव्हाण यांच्याकडून सुनेला मुलगा हवा होता पण पहिली मुलगी झाल्यानं त्या सुनेचा छळ करत होत्या असा पलटवार चित्रा वाघ यांनी केला। विद्या चव्हाण यांच्या सून गौरी चव्हाण या जेव्हा पोलिसात तक्रार करण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांना पिटाळण्यात आल्याचा दावा वाघ यांनी केला। एका अन्याय झालेल्या स्त्रीच्या मदतीला जाण्यात काय चूक आहे असा सवाल चित्रा वाघ यांनी केला।
जो पेन ड्राईव्हचा आवाज ऐकवला, खरं तर महाराष्ट्राच्या जनतेला मला सांगायचंय, पेन ड्राईव्हची वाट तर आम्ही अनिल देशमुखांची बघत होतो, ज्यांनी मोठ्या आवाजात भीमथाटी गर्जनेमध्ये पेन ड्राईव्ह दाखवला, जसा आपल्या फुसक्या ताईंनी कालचा फुसका पेन ड्राईव्ह दाखवला की आता बघा आम्ही कारनामे काढतो. मी केलं होतं चॅलेंज, आजही करते. असेल ना पुरावे द्या. हे बघा 3 तासात अनिल देशमुख तुमच्या सगळ्या ऑडिओ क्लिप व्हायरल करू, हा शब्द आहे आमचा. तिच्यावरती गलिच्छ आरोप या आता होत्या ना पेन ड्राईव्ह वाल्या ताई, त्यांना मुलगा हवा होता, मुलगा. हिला पहिली मुलगी आहे, दुसरी मुलगी प्रीमॅच्युअर होती, तिची डेथ झाली आणि डॉक्टरने सांगितलं आता हिला मूल होऊ शकत नाही. हे मी नाही सांगितलंय, त्या गौरीनी सांगितलंय. आणि त्याच्यानंतर तिचा छळ चालू झाला. हे त्या माय म्हणजे तिच्या वडिलांनी आणि त्या पोरीनी मला रडत सांगितलं कशा पद्धतीने शिवीगाळ होते, कशा पद्धतीने मारहाण होते, च्या जीवाला धोका आहे. अरे ही बाई जिनी आपल्या नातवाला, एका मुलीला तिच्या आईपासून तोडलं, ही मला शहाणपणा शिकवणार? आणि ती कोणाकडे नाही गेली, ती पवार साहेबांकडे सुद्धा गेली. महाराष्ट्राचे जाणते राजे सगळ्या प्रश्नांमधले, ती उठून चित्रा वाघकडे नाही आली, ती पवार साहेबांकडे गेली. तिने सांगितलं नो रिस्पॉन्स. मग ती प्रदेश अध्यक्ष जयंत पाटलाकडे गेली, नो रिस्पॉन्स. ते डॉक्टर तिच्या परिचयाचे होते, ते म्हणाले मी चित्राताईंना सांगतो तू त्यांच्याशी बोल. पोरगी डॉक्टर आहे हो, पोरगी सुशिक्षित आहे, तिला मी चमचा देऊन बाळकडू पाजायची गरज नाही. इतकी ट्रॉमा मध्ये पोरगी होती, लाज वाटायला पाहिजे या बाईला. आज मला हे बोलायला लागलंय. यापूर्वी विद्या चव्हाण यांनी सून गौरी चव्हाण यांनी काय आरोप केले आपण जाणून घेऊया. माझं नाव डॉक्टर गौरी अभिषेक चव्हाण आहे. राष्ट्रवादीच्या आमदार विद्याताई चव्हाण यांची मी मोठी सून आहे. आणि आज तुम्हा सर्वांसमोर येण्याचे कारण इतकेच आहे की आमदार विद्याताई चव्हाण ज्या महिलांसाठी झटतात असं दाखवतात, त्यांनी माझ्यावरती व माझ्या चारित्र्यावरती इतके गलिच्छ आणि घाणेरडे आरोप केलेले आहेत, ज्याच्यामुळे माझी स्थिती अतिशय व्यथित झालेली आहे. आणि हे त्यांनी फक्त आणि फक्त स्वतःची कातडी वाचवण्याकरिता व स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबियांच्या गुन्ह्यावरती पडदा घालण्याकरता केलेलं आहे. हे मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते. मी एक सर्वसाधारण घरातली साधी मुलगी आहे. माझ्या आईवडिलांची मी एकुलती एक मुलगी आहे. आणि माझ्या आईवडिलांनी मला खूप चांगले संस्कार दिले व मला MD डॉक्टर केले. माझे अभिषेक यांच्याशी 10 वर्ष अगोदर लग्न झालं आणि हे एक अरेंज्ड मॅरेज होतं. रीतसर मागणी घालून लग्न केलं गेलं. त्यानंतर जेव्हा मी गरोदर राहिले तेव्हा मुलगा हवा, त्याच्यामुळे माझा छळ चालू झाला. मला 2 मुली आहेत. मी 2 मुलींची आई आहे. आता माझी मोठी मुलगी 5 वर्षाची आहे. माझी दुसरी मुलगी 8व्या महिन्यात झाली. कॉम्प्लिकेटेड प्रसूती होती आणि त्या कारणाने तिच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असल्या कारणाने ती 7व्या महिन्याची असताना तिचा मृत्यू झाला. आणि माझ्या डॉक्टरांनी सांगितलं की मला परत गर्भधारणा करता येणार नाही. त्याच्यामुळे जेव्हा ह्यांना कळलं की माझ्यापासून मुलगा होणार नाही, मी त्यांना मुलगा देऊ शकत नाही, त्यानंतर माझा जो छळ होत होता तो वाढत गेला. माझे दीर आनंद चव्हाण यांनी माझा विनयभंग केला आणि आज ही गोष्ट मी मीडियासमोर बोलत आहे. ही गोष्ट जेव्हा माझ्या घरच्यांना सांगितली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की अशा गोष्टी होत असतात, दुर्लक्ष कर.
आणि स्वतःच्या ह्या राजकीय बळामुळे माझं तोंड बंद केलं गेलं की तू कुठेही ह्याबद्दल बोलायचं नाही म्हणून. आणि 7 डिसेंबर रोजी मला आहे त्या कपड्यांवरती घराबाहेर काढले. माझ्या 5 वर्षाच्या मुलीपासून मला तोडले गेले, तिचा आवाज ऐकू नाही दिला, मना भेटू दिले. व्हॉट्सॲप, मोबाईल फोन सगळीकडून मला ब्लॉक केलं गेलं. मी वारंवार ह्यांच्या घरी गेले, विनवण्या केल्या की मला असं वागवू नका तुम्ही, मला माझ्या मुलीपासून तोडू नका. तरीसुद्धा मला हकलवून लावलं. 11 जानेवारी रोजी मी माझ्या वडिलांना घेऊन परत समजविण्यासाठी गेले. तेव्हा घरात जाता जाता इतकी घाणेरडी शिव्या केली माझ्यावर, माझ्या वडिलांवर अरेतुरेची भाषा केली आणि मला आणि माझ्या वडिलांना मारहाण केली आणि लाथा वगैरे. तर सून असलेल्या गौरी चव्हाण यांनी विद्या चव्हाण यांच्यावर अतिशय गंभीर असे आरोप केले आणि हे सगळं प्रकरण आता चव्हाट्यावर आलंय.